विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। भाजपला येत्या निवडणुकीत मतदार बाजूला करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। तर भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचे सगळे पुरावे असून त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। आम्ही पुरावे जमा केले आहेत। आमची उद्याला किंवा परवाला आम्ही हायकोर्टामध्ये एक केस पण टाकतो आहोत। ज्या शाळेमध्ये ते शिकलेत त्या शाळेमध्ये रेकॉर्ड त्यांच्या जन्माचा ग्रामपंचायतमध्ये मिळाला नाही। मला त्यांच्या भाऊ सक्का नेते ते भूमिजन आहेत त्याचं प्रमाणपत्र मला मिळालं। ते जर भूमिजन असतील तरी आदिवासी गोंड कसे सख्खे चुलत भाऊ आणि त्यांचीच वंशावळ जोडून त्यांनी प्रमाणपत्र घेतलं। हे सगळे पुरावे आहेत। नाही असं आहे, त्यावेळेस अजित दादा असं म्हणाले, अजित पवार म्हणाले की पवार लक्षात ठेवा मतदान करताना। त्याला प्रत्युत्तर शरद पवार साहेबांनी दिलं। ते म्हणाले की बरोबर आहे, मूळ पवार कोण, कारण जन्मानी कोण पवार तर ते लक्षात ठेवा। मला शिंदेचं फार काही सांगता येत नाही, कारण शिंदेच्याकडे काही राहिलं नाही। ते सर्व आता उद्धवजी ठाकरेकडे गेले म्हणतात, कारण कोणाकडे आता सगळे मावळे तिकडे गेले, इकडे कावडे उरलेत। ते बाळासाहेब म्हणायचे तसं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।